कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कायम करा, कायम करा. हम सब आमच्या मागण्या मान्य करा. अरे आमच्या मागण्या मान्य करा. स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे. गेल्या 4 महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न विचारत आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे. मी रमाकांत गायकवाड, महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी संघाचा कृती समितीचा अध्यक्ष. गेले 20 ते 22 वर्षापासून आम्ही सर्व बांधव पाणी स्वच्छता डिपार्टमेंटमध्ये स्वच्छ भारत मिशन असेल, जल जीवन मिशन असेल, पाणी गुणवत्ता असेल, या सर्व विषयामध्ये आम्ही काम करत आहोत. आणि गेल्या 20 ते 22 वर्षामध्ये महाराष्ट्रानं या विषयामध्ये देशाला दिशा द्यायचं काम केलेलं आहे. म्हणजे हे सर्व परिवर्तनवादी लढ्यामधले हे सगळे आमचे सैनिक आहेत, जे वर्तणूक बदलामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्व बांधवांनी स्पेसिफिक 2002 पासून ते आजपर्यंत काम केलेलं आहे. पिढ्यानपिढ्या जी उघड्यावरती बसायची प्रथा होती, त्या सर्व बांधवांनी, माझ्या बांधवांनी आमच्या त्या महिलेला उघड्यावरती न बसता एकंदरीत कुटुंबालाच पुन्हा त्या भांड्यावरती बसून घरामध्ये शौचालय बांधकाम आणि वापर हा फार मोठा बदल जो अशक्यप्राय वाटत होता, ही रूढी आम्ही सर्व बांधवांनी बदललेली आहे. आणि याच बांधवाचं गेल्या 4 महिन्यापासून वेतन शासनानं थांबवलेलं आहे. दिवाळीसारखा सण हा भारतीय परंपरेमध्ये फार मोठा सण असतो, दिव्याचा सण म्हणतो, परंतु आमच्या सर्व बांधवांच्या घरामध्ये त्या दिवशी अंधार होता. आमच्या 50% बांधवाचे लाईट बिल न भरल्यामुळे लाईटची कनेक्शन कट केलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या 50% बांधवाच्या घरामध्ये दीपावलीच्या सणात सुद्धा अंधार होता. आता काही आमच्या बांधवांच्या मुलांचे 10वीचे 12वीचे एक्झाम्स आहेत. बरं, तुमचे अनेक अडचणी आहेत, ते समजू येते. माझा शेवटचा प्रश्न आहे, आज दिवसभर तुम्ही आंदोलन करताय, दिवस संपायला आहे, कोण संबंधित विभागातलं मंत्रालयात भेटायला आले का? अद्यापर्यंत तरी त्या सध्याला आम्हाला कोणी भेट दिलेली नाही. अद्यापर्यंत आम्हाला कोणी भेट द्यायला आलेली नाही. पण आशा वाटते येतील, नक्की येतील, नोंद घ्यावी लागेल. कारण हा जो मॉब आहे हा नोंद घेण्यासारखा मॉब आहे. 100 जरी मुलं असले तरी क्वांटिटी मॅटर करत नाही, ती क्वालिटी मॅटर करते. हे सगळे मास कम्युनिकेशन, MSW, इंजिनिअरिंग, MND, कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये सगळे तज्ज्ञ मुलं आहेत. जो मुलगा माझ्यातला डेटा ऑपरेटर सुद्धा 10,000 लोकांच्या पुढे किमान 2 तास तुम्ही कुठलाही विषय द्या त्या विषयावरती बोलू शकतो. हे सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत. त्याच्यामुळं हा निस्वार्थ व्हॅल्यू करणारा मॉब आहे. परंतु आम्ही प्रशासनाला, कारण ह्या प्रशासनानं आम्हाला काहीतरी दिलंय, या विभागांना आम्हाला रुजू दिली, त्यामुळे आम्ही आणखी ती भूमिका घेतली नाही. परंतु आज जर आमची दखल नाही घेतली तर उद्यापासून आमचा जो काही हिडन अजेंडा आहे आपल्या माध्यमातून सांगतो की आम्ही सगळ्याला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाचा तुम्ही हत्यार उपसलाय, काय किती परिणाम व्यवस्थेवर दिसतो? व्यवस्थित परिणाम म्हणजे हा सन्माननीय पंतप्रधान मोदयांचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. पंतप्रधान मोदयाचा आहे म्हणजे अर्थातच सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. पाणी आणि स्वच्छता आम्ही काम बंद केल्यामुळे रिपोर्टिंग कुठलीच नाही. फार मोठ्या प्रमाणामध्ये शासन आज बॅकफुटवरती गेलेलं आहे, आम्हाला दाखवते एक. परंतु आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगानं गेल्या 2.5 महिन्यापासून आम्ही वारंवार त्यांचे उमरे झिजवलेले आहेत, परंतु नोंद नाही घेतल्यामुळे इच्छा नसताना सुद्धा या ठिकाणी यावं लागलं आहे. आणि नक्की त्याचा परिणाम होत आहे. आज केंद्र शासन जाब विचारते महाराष्ट्र शासनाला, पाणी पुरवठा की आपकी रिपोर्टिंग क्यों नहीं हो रही. जल जीवन मिशन मध्ये फार मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यामध्ये राबतोय, स्वच्छ भारत मिशन मध्ये राबतोय, याला कुठेतरी खीळ बसलेली आहे आणि ते 100% कामकाज बंद पडलेलं आहे. मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी आंदोलन करताय, काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि काय विषय? राज्यातील पाणी पुरवठा स्वच्छता विभागातील स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण जल जीवन मिशन या अंतर्गत काम करणारे तालुकास्तरीय BRCRC, जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कर्मचारी, स्वच्छ भारत मिशन अंतर्गतील जिल्हास्तरीय कर्मचारी आणि PMO त्यामध्ये काम करणारे जल जीवन मिशन मधले इंजिनियर आणि डाटा इंटरप्रेटर यांचं जवळपास गेल्या 4 महिन्यापासून त्यांचं मानधन नाही. शासनाला आम्ही वारंवार त्या ठिकाणची विनंती करतोय. आणि दुसरं म्हणजे की सामान्य प्रशासन विभागाने आकृतीबंध तयार करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या. त्या मॅटनी न्यायालयाने निर्णय दिलेला आहे ह्या कर्मचाऱ्यांना कायम करा म्हणून. तो आकृतीबंध तयार करण्यासंदर्भातला सर्व डाटा घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी नाही. कायम करण्यासंदर्भातली शासनाकडून कुठल्या पद्धतीची अंमलबजावणी नाही. 5 महिन्यापासून वेतन नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये सर्व कुटुंबाच्या ससेवलपाट होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की जे कर्मचाऱ्यांची सध्या जी उपासमार सुरू आहे
जे गेल्या 4 महिन्यापासून जे वेतन नाही आहे ते वेतन त्यांचं मिळावं, हे संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छतेची जी चळवळ सुरू केली त्या स्वच्छता दूतांवर आज उपासमारीची वेळ येते आणि आम्हाला पगारासाठी वेतनासाठी मुंबई येथे यावं लागते 200-250 कर्मचाऱ्यांना. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. तर त्यामुळं आमच्या वेतनाचा प्रश्न सुटावा. विशेषतः की सध्या आउटसोर्सिंगच्या संदर्भातचं काम सध्या सुरू आहे, तर ते कुठल्याही पद्धतीत ह्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील कुठल्याच कर्मचाऱ्याचं आउटसोर्सिंग होऊ नये ही आमची एक विशेष मागणी आहे. धन्यवाद. गेल्या 4 महिन्यापासून तुम्हाला मानधन नाही असं म्हणताय. एकूणच या आंदोलनामध्ये पाहिला गेलं तर मुंबईतील आझाद मैदानात तुमच्यासोबत जे आंदोलनकर्ते आहेत ते महाराष्ट्रभरातून आले. एकूण किती संख्या आहे याची काय वगैरे अंदाज? जवळपास स्वच्छ भारत मिशनमध्ये काम करणारे 206 कर्मचारी आहेत. जल जीवन मिशनमधले काम करणारे 146 कर्मचारी आहेत. BRC जरी जवळपास 550 असते तर त्यामधले आमच्या बरोबर लोक सहभागी आहेत. जल जीवन मिशनला जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर इंजिनियर्स काम करतात. वाश POM म्हणून ते एक आहे, त्याच्यामधले जे कर्मचारी करतात त्यांचा पण 3-4 महिने झाला पगार नाही. असा जवळपास 2700 कर्मचाऱ्यांचा राज्यभरातल्या ह्याचा पगाराचा प्रलंबित आहेत. आमच्याकडे जवळपास 250 लोक या ठिकाणी आज आझाद मैदानावर ह्या बेमुदत आंदोलनासाठी आलेले आहेत. तर समजा तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय एकूणच तुम्हाला सर्व कर्मचाऱ्याची भूमिका असणार? आमच्या मागणी पूर्ण होण्यासंदर्भातला विचार केला की अत्यंत आम्ही गेल्या 20 वर्षापासून स्वच्छ भारत मिशन मधले लोक काम करतात. जल जीवन मिशन मधले लोक 14 वर्षापासून या ठिकाणी काम करतात. एवढं प्रामाणिकपणे काम करून विभागाने सुद्धा आमची दखल घेतलेली आहे की 2 VC घेतले, त्या संदर्भातले पत्र काढलेत. आज प्रधान सचिवांकडे 4 ते 5 या वेळेमध्ये आमची विशेष बैठकीची या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 4 ते 5च्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही एक त्यांना आमचा विरोध नाही कोणाला, परंतु आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आमचा हा सर्व प्रयत्न सुरू आहे. आम्ही आज इथं सर्व महाराष्ट्रातील पाणी आणि स्वच्छते संदर्भातले कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर आलेलो आहोत. आमच्या प्रमुख अशा मागण्या आहेत की आम्हाला शासनाने नियमित करावं, कारण आम्ही कुठल्याही वशिल्याने इथं आलेलो नाहीत. आमची परीक्षा झालेली आहे, ऑलरेडी लेखी परीक्षा झालेली आहे, नंतर लेखी परीक्षा होऊन मौखिक एक्झाम झालेली आहे आणि मेरिट लिस्टनुसार इथं सर्व कर्मचारी बांधव आलेले आहेत. त्याच्यानुसार शासनाच्या नियमित करण्यासाठीचं जी पद्धत आहे ती सगळं अवलंबली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आलेलो आहोत. वशिला म्हणजे वय, शिक्षण आणि कुठलीही लायकी नसताना जे लोक येतात त्याच्यापैकी आम्ही नाही आहेत. म्हणजे आम्ही कुठलाही वशिला इथं आणलेलं नाही आहेत. आम्ही परीक्षेच्या माध्यमातून आलेलो आहोत. करता आम्हाला शासनाने नियमित करावं, जेणेकरून आमचे जे मुलं बाळ आहेत किंवा आमचं कुटुंब आहे ते स्थिर होईल आणि आम्हाला चांगलं न्याय मिळेल. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.